मित्रांनो, तुमचेही लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद पडले असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पैसे का बंद पडले व आपले पैसे कसे चालू करता येईल या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। सर्वप्रथम आपल्याला ladkibahin.maharashtra.government या वेबसाईटवर यायचं आहे। यानंतर आपल्याला KYC करा या बटनावर क्लिक करून या ठिकाणी नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला महिलेचा आधार नंबर टाकून सबमिट करायचा आहे। त्यानंतर सबमिट केल्यानंतर जर आपल्याला सुद्धा अशा प्रकारचा एरर येत असेल की हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाहीत, याचाच अर्थ असा आहे की आपण लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाहीत। यानंतरही आपल्याला जाणून घ्यायचे असेल की आपले पैसे का बंद पडले, तर पंचायत समितीमध्ये महिला व बाल विकास विभाग यामध्ये त्या ताई मॅडमला भेटून आपल्याला आपल्या लाडकी बहीण योजनेची का पैसे बंद पडले याबाबत विचारपूस करायची आहे आणि जे काही ते उत्तर देतील ते डॉक्युमेंटची पूर्तता करून आपल्याला त्यांना द्यायचे आहे, जेणेकरून आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा चालू होईल। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा।